थंडीची चाहूल लागली की हवेमध्ये गारवा येतो. पण याच काळात आपल्याला आपल्या केसांच्या, चेहऱ्याच्या, विशेषतः आपल्या हाडांच्या कुरकुरीसुद्धा जास्त प्रमाणात वाढलेल्या दिसतात. बरोबर ना? जसजसं आपलं वय वाढायला लागतं तसतसं हिवाळा थोडासा त्रासदायक सुद्धा ठरू शकतो. सांधेदुखी, त्वचा कोरडी पडणे, सुस्ती येणे हे सगळं कॉमन आहे. पण अजिबात काळजी करू नका. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाढत्या वयातही थंडीमध्ये फिट आणि ॲक्टिव्ह कसं राहायचं. थंडीमध्ये सकाळी 10 ते 15 मिनिटं कोवळ्या उन्हात नक्की बसा. वाढत्या वयात आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन डी खूप गरजेचं आहे. मान्य आहे की थंडीमुळे आळस येतो, पण अंथरुणामध्ये लोळत पडून राहू नका. त्याऐवजी उठून 10 ते 15 मिनिटं अशा पद्धतीनं कोवळा सूर्यप्रकाश नक्की घ्या. त्या वयामध्ये सुद्धा स्वतःला जपायला मात्र अजिबात विसरू नका. थंडीमध्ये सुद्धा अंघोळीपूर्वी अशा पद्धतीनं घरगुती उपाय करा, जेणेकरून आपल्या स्किनची, आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी याचा भरपूर जास्त फायदा होईल. वाढत्या वयात सुद्धा तुमचा चेहरा अगदी छान ग्लोईंग आणि तुकतुकीत दिसायला मदत होते, ती अशा पद्धतीच्या घरगुती उपायांमुळे. आता इथं मी माझ्या चेहऱ्याची क्लिन्झिंग करण्यासाठी वापरणार आहे ते म्हणजे कच्चं दूध, आणि त्याचबरोबर घरगुती हा तयार केलेला फेसवॉश आहे, तो सुद्धा मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे. आणि याच दोन गोष्टींमुळे ना माझा चेहरा दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी, थंडीमध्ये सुद्धा अगदी मऊ मुलायम राहण्यासाठी मदत होणार आहे. तर हे कच्चं दूध आहे आणि हा तयार करून घेतलेला आहे तो घरगुती फेसवॉश. आता कच्च्या दुधामध्ये भरपूर जास्त प्रमाणात लॅक्टिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे आपली त्वचा मऊ मुलायम राहण्यासाठी मदत होते. तर तेच कच्चं दूध आहे 10 ते 15 मिनिटं आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायचं. तुमच्या चेहऱ्यावर जरी काळपटपणा आला असेल, चेहऱ्यावर छोट्या मोठ्या सुरकुत्या यायला सुरुवात झाली असेल ना, तरी तुम्ही दररोज जर कच्चं दूध अशा पद्धतीनं चेहऱ्यावर अप्लाय केलं ना, तर आपली त्वचा नितळ, चमकदार आणि मुलायम होण्यासाठी अगदी घरच्या घरी भरपूर जास्त प्रमाणात फायदा होतो. कुठलीही पार्लरची ट्रीटमेंट न करता तुम्ही वाढत्या वयातसुद्धा अगदी छान ॲक्टिव्ह आणि तरुण दिसायला लागाल. आता त्यानंतर आपल्या केसांची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. तर मला आता चेहरा धुण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं मी अशा पद्धतीनं घरगुती तयार केलेलं हे जे हेअर सिरम आहे, तर ते मी माझ्या केसांवरती अप्लाय करून घेते. आता इतकं हेअर सिरम जे आहे ते आपल्या केसांच्या मुळावरती पॉवरफुली काम करतं ना, की आपल्या केसांची मुळं मजबूत होतात. आणि वाढत्या थंडीमध्ये सुद्धा तुमच्या केसांच्या जर काही समस्या असतील, की केस कोरडे होतात, निस्तेज आणि रुक्ष दिसतात, तर या थंडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं हेअर सिरम वापरून बघा. अजिबात तुमचे केस तुम्हाला कोरडे झालेले दिसणार नाहीत आणि विशेष म्हणजे तुमच्या केसांची गळतीसुद्धा तुम्हाला कमी झालेली दिसणार आहे. आता त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, थंडीमध्ये आपल्या सगळ्यांना असं वाटतं भरपूर जास्त प्रमाणात थंडी लागते, तर कडक कडक पाण्याने अंघोळ करूया. पण त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर, आपल्या हातापायांवर भरपूर जास्त प्रमाणात सुरकुते त्याच्यामुळे यायला लागतात. आणि हे जर टाळायचं असेल ना, तर वाढत्या थंडीमध्ये सुद्धा तुम्ही कोमट पाणी किंवा गुणगुणं पाणी जे आहे, नॉर्मल जे आहे, तर तेच वापरायचं. त्याच्यामुळे तुमची त्वचा टवटवीत आणि फ्रेश राहण्यासाठी मदत होते. आणि त्यानंतर ना लगेच आपल्या चेहऱ्याला, हातापायांना मॉइश्चराईज करायचं सुद्धा कधीही विसरायचं नाही. कारण थंडीमध्ये ना हवेमध्ये ओलावा एकदम कमी असतो, सगळीकडे ड्रायनेस असतो आणि त्यामुळे लगेच आपली त्वचासुद्धा कोरडी, ड्राय, निस्तेज दिसायला लागते. तर त्यासाठी अशा पद्धतीनं जे कुठलं मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला सूट होत असेल, तर ते भरपूर प्रमाणात आपल्या चेहऱ्यावरती, हातापायांवरती अप्लाय करायचं. जेणेकरून मॉइश्चर जे आहे ते पूर्ण आपल्या स्किनमध्ये लॉक राहील आणि 24 तासांपर्यंत आपली जी काही स्किन आहे तर ती हायड्रेट राहण्यासाठी मदत होईल. ओलावा त्याच्यामध्ये तसाच टिकून राहील. आता त्यानंतर मी हे हेअर सिरम माझ्या केसांमध्ये अप्लाय केलं होतं. तर हेअर सिरम अप्लाय केल्यानंतर व्यवस्थित मी इथं केस जे आहेत ते सुकलेले आहेत 10 ते 15 मिनिटांमध्ये, आणि व्यवस्थित केससुद्धा विंचरून घ्यायचे. आता या हेअर सिरममुळे ना आपल्या टाळूचं आरोग्य स्वच्छ राहतं, केसांच्या मुळांना भरपूर जास्त प्रमाणात पोषणसुद्धा मिळतं. त्यासाठी मी थंडीमध्ये सुद्धा हे हेअर सिरम दररोज माझ्या केसांवरती अप्लाय करते. आता त्यानंतर ना खाण्यापिण्यामध्ये थंडी सुरू झाली की आपल्याला असं वाटतं प्रत्येक पदार्थ गरम गरम खावा, ज्याच्यामुळे शरीर आपलं आतून उबदार राहण्यासाठी मदत होते. तर इथं मी गरमागरम असा चहा ठेवलेला आहे. तर चहा मी लगेच नाश्त्याबरोबर घेणार नाही, थोड्या वेळानंतर घेणार आहे. पण मस्त इथं पहिला मी गरम गरम वाफळत असा चहा तयार करून ठेवलेला आहे. पण त्याच्या अगोदर मी माझा नाश्ता तयार करून घेणार आहे. तर इथं ना जो काही मी नाश्ता तयार करून ठेवला होता, तर तो मी आता इथं गरम करून घेतलेला आहे. जितकं तुम्हाला गरम गरम खाता येईल ना थंडीमध्ये, तितकं तितकं खाण्याचा प्रयत्न करायचा. कारण थंडीमध्ये गरम पदार्थ असतील तर आपल्याला जेवणसुद्धा जास्त जातं आणि ते आपल्या शरीरासाठी हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा ठरू शकतं. त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट्स, भिजवलेले ड्रायफ्रूट्ससुद्धा आपल्या वाढत्या वयामध्ये आपल्याला तंदुरुस्त, स्वस्त आणि मस्त ठेवण्यासाठी भरपूर फायदेशीर असतात.
तर त्यासाठी ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असेल तर एखादं फळसुद्धा नक्की घ्या. आणि अशा पद्धतीनं मी इथं व्यवस्थित भरपूर असा पोट भरून नाश्ता करून घेते. दिवसाचा नाश्ता आपला व्यवस्थित पोटभरीचा झाला ना, की दिवसभर आपली एनर्जी लेव्हल मेंटेन राहण्यासाठी त्याचा भरपूर जास्त चांगला फायदा होतो. आता त्यानंतर ना पुढची महत्त्वाची टिप म्हणजे थंडीमध्ये भरपूर जास्त चांगल्या प्रमाणात अगदी कलरफुल भाज्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात. फळं अगदी सगळी बाजारामध्ये यायला सुरू झालेली असतात. त्यामुळं आपल्या आहारामध्ये सुद्धा सिजनेबल अवेलेबल असणारी जी काही फळं असतील, पालेभाज्या असतील, तर त्या जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा. ज्याच्यामुळे आपल्या शरीराला त्याचा भरपूर जास्त फायदा होतो आणि आपलं शरीर आतून जितकं मजबूत असेल तितकीच चमक आपल्या चेहऱ्यावर, आपल्या केसांवरती यायला लागते. त्यामुळं जितकं आपल्याला पौष्टिक खाता येईल तितकं घरगुती बनवलेलं ताजं आणि पौष्टिक अन्नच खाण्याचा प्रयत्न करायचा. आता बाजारामध्ये भरपूर जास्त प्रमाणात आवळेसुद्धा यायला लागलेले आहेत. आपल्या चेहऱ्यासाठी, आपल्या केसांसाठी आवळे खूप जास्त फायदेशीर असतात. तर त्यासाठी तुम्ही आवळ्याचा सुद्धा वापर याच्यामध्ये करू शकता. तर चला आता त्यानंतर ना इथं मी दुपारच्या जेवणासाठी मला आता इथं डाळ भात बनवून घ्यायचा आहे, तो बनवते. आता माझं रुटीन जे आहे ते बाळाच्या रुटीननुसार मी माझं चेंज करून घेते. त्यामुळं अर्धं जेवण मी अगोदर बनवलेलं आहे आणि राहिलेलं जे अर्धं जेवण आहे ते मी आता गरम गरम बनवून घेणार आहे. जेणेकरून थोडंसं गरम असेल तर जेवण पोट भरून जातं आणि आपल्याला खाताना सुद्धा ते शरीराला आतून उबदार देणारं ठरतं. तर इथं छानपैकी डाळ भाताचा कुकर वगैरे लावून घेते. शरीराला उबदारपणा देण्यासाठी ना थंडीमध्ये जास्तीत जास्त आपण गरम आणि उष्ण पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो. जसं की बाजरी असेल किंवा नाचणी असेल तर ती थंडीमध्ये आपल्याला अतिशय पौष्टिक असते, कारण त्याच्यामध्ये उष्णता असते आणि त्यामुळे आपलं शरीर आतून गरम राहण्यासाठी खूप जास्त मदत होते. तर त्याचासुद्धा तुम्ही आहारामध्ये वापर करू शकता. तर चला आता इथं अशा पद्धतीनं पहिला मी कुकर लावून घेते आणि त्यानंतर घरातली जी काही थोडीफार कामं आहेत तर ती सुद्धा करायला लागतात. आता जसजशी थंडी जास्त वाटायला लागते ना तसं घरातल्या इतर कामांसाठी सुद्धा ना मी गरम पाण्याचा किंवा कोमट पाण्याचाच वापर करते. आता इथं ना दुपारच्या जेवणासाठी मी थोडंसं सॅलडसुद्धा कट करून घेते. आता इथं ना माझ्याकडे थोडीशी काकडी आहे तर ती कट करून घेतली आणि त्यानंतर बीट. आपलं हिमोग्लोबिन मेंटेन ठेवण्यासाठी बीट भरपूर जास्त आहारात घेण्याचा प्रयत्न करायचा. तर इथं सॅलडसुद्धा कट करून घेतलेला आहे. आता जेवणासाठी थोडासा वेळ आहे तोपर्यंत थंडीमध्ये जर आपल्याला आपली सांधेदुखी कमी करायची असतील किंवा हातापायांचं दुखणं आपल्याला वाढत्या वयामध्ये सुरू होऊ नये असं जर वाटत असेल ना, तर अशा पद्धतीनं घरगुती उपाय जे असतात ना ते तुम्ही नक्की करून बघा. भरपूर जास्त याचा फायदा होतो. यासाठी आपल्याला कुठंही बाहेर जायचं नाही आणि जर औषधांशिवाय आपल्याला आयुष्य चांगलं जगायचं असेल ना तर थोडा वेळ आपल्याला स्वतःची काळजी देण्यासाठी नक्कीच द्यावा लागतो आणि त्याच थोड्या वेळामुळे ना वाढत्या वयामध्ये सुद्धा तुम्ही अधिक तरुण आणि फिट राहण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. तर इथं आता थंडीमध्ये आपल्याला टाचदुखी असेल किंवा पायांचं दुखणं वगैरे असेल, या भरपूर सगळ्या समस्या वाढत्या वयांमध्ये महिलांना सुरू होतात आणि तासनतास आपण किचनवर उभं राहून किंवा घरातली इतर कामं करतो, त्यामुळे आपल्याला पायदुखीसुद्धा भरपूर जास्त प्रमाणात होते. तर थंडीमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या हातापायांची जर काळजी घेतली ना तर तुमच्या हातापायाची जी काही दुखणी आहेत तर ती कमी होण्यासाठी याचा भरपूर जास्त फायदा होतो. तर आता इथं मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खडं मीठ आणि त्यानंतर थोडंसं लिंबू. जर तुम्हाला जास्त प्रमाणात पायदुखी वगैरे असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा जो कापूर असेल भीमसेनी कापूर तो सुद्धा टाकू शकता. त्याचासुद्धा भरपूर जास्त फायदा होतो. आता 10 ते 15 मिनटं आपल्याला छानपैकी याच्यामध्ये पाय बुडवून बसायचं आहे, जेणेकरून आपल्या पायांना मस्त शेक मिळतो, आराम मिळतो. आपल्या ज्या काही नसा वगैरे थोड्याफार ब्लॉक झालेल्या असतील तर त्या मोकळ्या होण्यासाठी याचा फायदा होतो. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्याचमुळे आपल्या शरीरांमध्ये, हाडांमध्ये थोडीफार जी काही दुखणी सुरू असतात तर ती कमी होण्यासाठी अशा पद्धतीनं कोमट पाण्याचा, मिठाचा, लिंबाचा भरपूर जास्त फायदा होतो. आता त्यानंतर ना एक हलका जो मऊ असा ब्रश असेल तर तो तुम्ही ब्रश घ्यायचा आणि व्यवस्थित आपले पाय जे आहेत तर ते घासून घ्यायचे, जेणेकरून थंडीमध्ये ना खूप ड्रायनेस असतो त्वचेतला, जो हवेतला ओलावा आहे तर तो कमी झालेला असतो, त्यामुळे स्किन आपली ड्राय पडायला लागते. पायाची तळवे जे आहेत तर ते फुटायला लागलेले दिसतात, टाचांमध्ये भेगा पडायला लागतात. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही डेड स्किन वेळचे वेळी जर काढून टाकली तर अजिबात तुम्हाला पायदुखी किंवा तुमच्या पायांच्या टाचा खराब होणार नाहीत, टाचांना भेगा पडणार नाहीत. कधी कधी तर काही महिलांना इतका टाचेचा प्रॉब्लेम होतो की त्याच्यामध्ये त्या जखमा इतक्या खोलवर होतात की रक्तसुद्धा येतं. अगदी तुम्ही चालूसुद्धा शकत नाही, इतक्या प्रमाणात पायाच्या ज्या काही समस्या असतात त्या थंडीमध्ये सुरू होतात. तर त्यासाठी सुरुवातीपासूनच जर अशा पद्धतीनं आपण काळजी घेतली स्वतःची तर वाढत्या वयामध्ये भेडसावणाऱ्या या ज्या काही समस्या असतात ना तर त्या कमी करण्यासाठी आपल्यालाच निश्चित फायदा होणार आहे.
तर चला, अशा पद्धतीनं छानपैकी आपण आपल्या पायांची वगैरे काळजी घेतो आणि त्यानंतर थोडंसं हे सेल्फ ग्रूमिंग. आता वय जरी आपलं वाढत असेल ना, तरी आपण स्वतःसाठी थोडासा वेळ देणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. जर आपण गृहिणी असेल ना, तर आपण विचार करतो की मी घराबाहेर पडत नाही किंवा मला कोणी बघणार नाही, तर या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे. पण कोणी आपल्याला बघो किंवा न बघो किंवा कोणी आपल्याला जज करो किंवा न करो, पण आपल्या स्वतःला छान वाटते, आपल्या स्वतःला आवडतंय, तर या सगळ्या गोष्टी आपण निश्चितच करायला पाहिजेत. 5 ते 10 मिनटं लागतात या गोष्टींसाठी, पण आपल्या मनाला या गोष्टी खूप आनंद देऊन जातात. बघा, तुम्ही कधीही असं छान तयार झालात आणि आरशात बघितलं, तर तुमच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल येते आणि तुम्हालाच नकळत तुम्ही किती सुंदर दिसता हे सुद्धा पटून जातं. तर त्यासाठी नक्की सेल्फ ग्रूमिंगसुद्धा थोडंसं नक्की करा. आता त्यानंतर ना, दुपारच्या जेवणामध्ये इथं थोडंसं मी जो डाळ भात आहे तो तयार करून घेतलेला आहे. आता हे जे साधं वरण आहे तर तेच मी फोडणीला दिलेलं आहे आणि छान पद्धतीनं आता गरम गरम जेवणसुद्धा करून घेणार. आणि त्याचबरोबर ना, थंडीमध्ये थंड पाणी पिण्याच्या ऐवजी ना, थोडंसं हलकंसं असं कोमट पाणी पिलं ना, तर त्याचासुद्धा आपल्याला भरपूर जास्त फायदा होतो. आता इथं जेवणाचं ताट वाढून घेते. जर तुम्हाला शक्य असेल ना, तर छान पद्धतीनं भाकरी वगैरे आवडत असेल ना, तर नाचणीची किंवा बाजरीची भाकरी, जी थंडीमध्ये भरपूर पौष्टिक असते, आपल्या शरीराला आतून गरम ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते, तर तीसुद्धा तुम्ही दोन्ही टायमिंगला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी घेऊ शकता. आता मी सकाळी इथे दुपारी चपातीच असते आणि संध्याकाळी भाकरी आम्ही करतो. तर आता इथं मी तुम्हाला दुपारचं रुटीन दाखवते. तर त्यासाठी छान चपाती केलेली आहे आणि बाकीचं हे सगळं जेवण, ते सगळं जेवण वगैरे आता करून घेतो. आता जेवणानंतर आपल्याला व्यवस्थित छान पद्धतीनं आपलं जे काही जेवण आहे ते पचण्यासाठी, पोट आपलं व्यवस्थित साफ राहण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये आयर्नची, कॅल्शियमची कमी न राहण्यासाठी अशा पद्धतीनं मी एक छान घरगुती उपाय केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपले हे जे सगळे सीड्स असतात, जेणेकरून पांढरे तीळ आहेत, आळशीच्या बिया आहेत, थोडंसं ओवा आहे आणि त्यानंतर मेथीदाणे जे आहेत, हे सगळं लोखंडी तव्यामध्ये ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे आणि छान थंड झाल्यानंतर अशा स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचं. दररोज जेवणानंतर एक एक चमचा जर तुम्ही हे तुमच्या आहारामध्ये घेतलं ना, तर तुम्हाला अजिबात जी काही हातापायांची दुखणी असतात तर ती सतावणार नाहीत आणि वाढत्या वयामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी फिट आणि तरुण आपण आहोत असा भास नक्की होणार आहे. पण हो, या सगळ्या गोष्टी ना थोड्याशा अर्ली स्टेजपासूनच आपण सुरू करायला पाहिजेत. तर इथे ना, आता थंडीसाठी या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण आहारात घ्यायला पाहिजेत, जेणेकरून मेथीदाणे असतात, हे उष्ण असतात आणि शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर पांढरे तीळ असतात, याची आपण चटणी करून खाऊ शकतो, भाजीमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. खजूर जे आहे ते सुद्धा आपल्याला भरपूर पौष्टिक असतात, त्याचा वापर आपण थंडीमध्ये जास्त प्रमाणात करू शकतो. आणि त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असणारं ते म्हणजे गूळ आणि शेंगदाणे आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तर गूळ आणि शेंगदाणेसुद्धा थंडीमध्ये आपण भरपूर जास्त प्रमाणात त्याचं सेवन करू शकतो, त्याचे लाडू बनवू शकतो, त्याची चिक्की बनवू शकतो. अगदीच काही नाही जमलं ना, तर थोडेसे गूळ आणि शेंगदाणे असेच सुद्धा खाऊ शकतो, त्याचासुद्धा आपल्या शरीराला भरपूर जास्त फायदा होतो. तर चला, आता त्यानंतर ना, इथं माझी दुसऱ्या दिवसाची थोडीफार तयारी आहे, तर ती मी तुम्हाला दाखवते. आता ड्रायफ्रूट आपल्या सगळ्यांना भरपूर फायदेशीर असतात हे माहिती आहे. आपण इतरांना घरातल्या सगळ्यांना देतो, पण त्याचबरोबर त्यातले थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण सुद्धा आपल्याला खायला पाहिजेत. कारण वाढत्या वयामध्ये आपल्याला तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर इतरांबरोबर आपल्याला स्वतःची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर आता इथं थंडी आहे, त्याच्यामुळे मी थोडेसे अशा पद्धतीनं काळे मनुके, थोडेसे काळे तीळ आणि त्यानंतर मेथीदाणे अशा पद्धतीच्या या ज्या गोष्टी आहेत ते आलटून पालटून जे आहेत तर ते भिजत घालून ठेवते, जेणेकरून भिजवून या गोष्टी खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीराला त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि त्याचं पोषण जे आहे ते पाण्यामधून सुद्धा आपल्याला मिळतं. आता हे सगळं झाल्यानंतर ना, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला व्यवस्थित आपल्या चेहऱ्याची सुद्धा काळजी घेणं, हातापायांची काळजी घेणं भरपूर जास्त फायदेशीर आहे, ज्याच्यामुळे ना वाढत्या थंडीमध्ये सुद्धा अजिबात तुमची त्वचा कोरडी पडणार नाही, त्वचा फुटणार नाही किंवा काळीसुद्धा पडणार नाही. आता हे सगळं स्किन केअर वगैरे करून झाल्यानंतर ना, इथं दूध जे आहे ते मी गरम करून ठेवते. आता यातलं थोडंसं दूध आहे ते मी माझ्या स्किन केअरसाठी सुद्धा काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून कच्चं दूध जर वापरलं तर त्याचा फायदा भरपूर जास्त होतो. आणि त्यानंतर झोपण्यापूर्वी ना, थंडीमध्ये अशा पद्धतीनं थोडंसं जे आहे ते हळदीचं दूध जर तुम्ही घेतलं तर भरपूर फायदा होतो. कारण थंडीमध्ये आपल्याला थोडंसं सर्दी, खोकला, छोटे मोठे इन्फेक्शन्स किंवा हातापायांची दुखणी या सगळ्या समस्यांपासून जर आराम पडायचा असेल, तर त्यासाठी दूध हळद तुम्ही नक्की पिऊ शकता. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल.